काँग्रेस पक्षाकडून आज चिमूर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। बालाजी मंदिर पासून निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजूर सामील झाले होते। गडचिरोली चिमूर क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसाण आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सतीश वारजूरकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरसकट 50,000ची मदत द्यावी, पीक विमा देण्यात यावा, कृषी पंपांना दिवसा वीज द्यावी, वन जमिनीवर असलेले शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात येऊ नये अशा 14 मागण्या या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आल्या आहेत। बोर्ड मोर्चा आहे काँग्रेस पक्षातर्फे किसान काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या 10 वर्षात या भागातील आमदारांनी शेतकऱ्यासाठी काही केलेलं नाही। पीक विम्याचे पैसे मिळवून देण्यामध्ये असक्षम ठरले। स्वतःच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील तर त्यांना पीक विमा मिळवून दिला, इतर लोकांना पीक मिळवून दिला नाही। ही परिस्थिती या ठिकाणी असणारे कृषी अधिकारी तिखे यांनी या पद्धतीचं धोरण गेल्या 8 वर्षापासून एकच अधिकारी कृषी अधिकारी या ठिकाणी कसा राहतो हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या ठिकाणी उपविभागीय अभियंता म्हणून आपले उपगंडलावार हे गेल्या 9 वर्षापासून यासाठी प्रचंड भ्रष्टाचार करण्यासाठी ठेवलेले आहे। कृषी अधिकारी प्रचंड भ्रष्टाचार करण्यासाठी ठेवले, या ठिकाणी पीडब्ल्यूडीचे अधिकारी प्रचंड भ्रष्टाचार करण्यासाठी ठेवले। रस्त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यामध्ये यांना वेळ आहे, इमारती बांधण्यामध्ये वेळ आहे, मुरुम चोरण्यामध्ये वेळ आहे, रेती चोरण्यामध्ये वेळ आहे, परंतु मात्र आमच्या गरीबाचा बहुजनाचा एससीचा एसटीचा व्हीजेएनटीचा ओबीसीचा पोरगा शिकला पाहिजे, पण त्याची स्कॉलरशिप भेटली पाहिजे म्हणून कधी सभागृहात बोलले नाही। कोणता चांगला प्रोफेशनल कोर्स या चिमूरमध्ये आणला नाही, सरकारी दवाखान्यात काही सोयी आणल्या नाही, शेतकऱ्याच्या मालावर जीएसटी, शेतकऱ्याचे खरेदी करते बियाणे खते याच्यावर जीएसटी लागल्या जाते, परंतु मात्र त्या जीएसटीच्या बाबतीत कधी सरकारमध्ये ते बोलले नाही। म्हणजे शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं धोरण गेल्या 10 वर्षामध्ये या चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये झालं। बहुजनांच्या पोरावर अन्याय करण्याचं काम या क्षेत्रामध्ये झालं आणि म्हणून या ठिकाणी काँग्रेस तर्फे हा हल्लाबोल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। धन्यवाद।